गुड मॉर्निंग फ्रेंड्स. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरला आपण मानसशास्त्र म्हणजे काय त्याची व्याख्या वगैरे पाहिली. आता आपल्याला त्याची मानसशास्त्राची ध्येय आपण बघितली, बरोबर आहे. मानसशास्त्राच्या ध्येयानंतर वर्तन चे स्पष्टीकरण करणे, वर्णन करणे, वर्तनाचे स्पष्टीकरण करणे, वर्तनाचा अंदाज बांधणे, वर्तनाचं नियंत्रण करणे, अशा प्रकारे आपण त्या व्हिडिओ जेव्हा तुम्ही ऐकाल त्याचं डिटेल्स त्याच्यामध्ये दिलेले आहेत. आता याच्यामध्ये बघा पुढचा जो पॉईंट्स आहे, मानसशास्त्राचा इतिहास आणि विचारधारा. काय? मानसशास्त्राचा इतिहास आणि विचारधारा किंवा इंग्लिशमध्ये याला म्हटलेले द ब्रीफ हिस्ट्री. काय? ब्रीफ हिस्ट्री ऑफ द पर्स्पेक्टिव्ह ऑफ द सायकोलॉजी. म्हणजे काय? प्राचीन काळापासून मानवाला ज्या काही गोष्टी आहे की प्रत्येक वेळेस आपण जे काही असतो की आपलं मन कुठे आहे, आपला मन काय काम करतं, काय हे असं कोणाला प्रश्न विचारला की तुमचं मन काय, तर आपलं मन जे काय आहे मेंदूमध्ये आहे, बरोबर आहे. पण मग ह्या सगळ्या गोष्टींचा जेव्हा अभ्यास केला जातो तेव्हा मानसशास्त्रावर ग्रीक तत्त्वज्ञानांचा खूप मोठ्या प्रमाणात फरक पडत असतो, बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये शरीर आणि मेंदू या दोन्ही गोष्टींची तिथं सांगड घालण्याचा प्रयत्न तिथं केला जातो. शरीर आणि मेंदू यांच्यापेक्षा आत्मा ही गोष्ट अजून तिसरीच वेगळी आहे. आत्मा ह्या व्यक्तीचा आत्मा इथं आहे, त्या व्यक्तीचा आत्मा आत्मा इथं आहे, असा हे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे बघा, मेंदू, शरीर, मन या त्या सगळ्या गोष्टी एकत्र त्यांच्याशी कॉर्डिनेशन घालण्याचा तिथं मानसशास्त्राच्या इतिहासामध्ये प्रयत्न केला जात असतो. मग त्याचा शिष्य आपण असं म्हटलेलं आहे की इसवी सन पूर्व काळात मेंदू हा हृदयापेक्षा जास्त महत्त्वाचा होता, असे विषय कोणी केले? हिप्पोक्रेटस. पण हे तत्त्व हे सॉक्रेटिसने मानले. मग सॉक्रेटिस असा म्हणतो की शरीर आणि मेंदू हा त्याहीपेक्षा अजून वेगळा गोष्ट आहे आत्मा, बरोबर आहे. मग त्याचाच शिष्य प्लेटो असा म्हणतो की मन म्हणजे आत्मा असे सांगितलेलं आहे, बरोबर आहे. मग ॲरिस्टॉटल हा प्लेटोचा शिष्य, मग त्याने मेंदूपेक्षा हृदयाला जास्त महत्त्व दिलं. तर मग आधुनिक काळातल्या म्हणजे बघा प्रत्येक व्यक्ती जसा काळाला तसं त्या गोष्टी तशा उदयास आल्या. तशा आधुनिक काळातल्या गेस्टॉल्ट सायकोलॉजीवर आता सध्याच्या लोकांचा जास्तीत जास्त पगडा आहे. आता ही गेस्टॉल्ट सायकोलॉजी आहे, आपण ते काय आहे ते बघणार आहोत. आता त्यांनी हे सांगितलं की 17व्या शतकामध्ये फ्रेंच तत्त्वज्ञ रेन्स डिझर्टेसन यांनी माइंड बॉडी डिव्हिजन हा दुहेरीवाद त्याच्यामध्ये मांडला. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं मन आणि शरीर हे दोन्ही पण वेगळे आहेत. बघा, आत्ताचे मानसशास्त्रज्ञ म्हणतात मन आणि शरीर एकच आहे, की त्याचं मनाचा आणि शरीराचा एकमेकांवर तिथं फरक हा मनाचा शरीरावर परिणाम होतो, शरीराचा मनावर परिणाम होतो, हे असं म्हणतात. पण मग आता यांनी काय सांगितलं, रेने ह्या जे डिझर्टेसन हे जे काही डेकार्ट आहे यांनी असं सांगितलं की मन आणि शरीर हे खूप वेगळं आहे. मग त्यानंतर जॉन लॉक या मानसशास्त्रज्ञाने असे सांगितले की जन्मतः लहान मुलांच्या मनात काहीच विचार नसतात. लहान मुलांची पाटी एकदम कोरी पाटी असते. जसे जसे अनुभव त्यांच्या मनात येतील, जसे जसे ते भावना कल्पना तयार होतील, तसे मन आणि त्यांची पाटी ही अनेकदा भरली जात असते. त्याच्यावर आपण संस्कार हे तिथं घडत असतो. म्हणजे बघा, ह्या सगळ्या गोष्टी अशा याच्यामध्ये प्रत्येक याच्यामध्ये वेगवेगळे सिद्धांत तिथं मांडले गेले. आता यामध्ये बघा 1800 शतकामध्ये जे जर्मन विचारवज्ञ विल्यम वुंट आहे यांनी पद्धतशीरपणे 1879 प्रिन्सिपल ऑफ फिजिकल सायकोलॉजी नावाचे पुस्तक तिथे लिहिले. आणि त्यांना मानसशास्त्राचे विल्यम वुंट हे शरीरशास्त्रज्ञ म्हणून पण ओळखले जात असतात. मग याच्यामध्ये शरीर आणि मानसशास्त्राचा हे सगळा विषय केला. आणि बघा, युनिव्हर्सिटी ऑफ लाईफ ऑफ लिप्झिग 1879 जर्मनीमध्ये युनिव्हर्सिटी ऑफ लिप्झिग यांना प्रिहापियरी याच्यामध्ये प्रयोगशाळा ही पहिली तिथं तयार करण्यात आली. पहिली मानसशास्त्राची प्रयोगशाळा युनिव्हर्सिटी ऑफ लिप्झिग या ठिकाणी जर्मनमध्ये तिथं तयार करण्यात आली किंवा तिथं ते उघडण्यात आली. म्हणजे जवळजवळ 18व्या शतकात शेवटपासून मानसशास्त्र ही वेगळी स्वतंत्र संख्या आहे हे त्यामध्ये सांगण्यात आले. मग याच्यामध्ये बघा, इसवी सन पूर्व काळापासून तर आधुनिक आत्ताच्या मानसशास्त्रापर्यंत वेगवेगळ्या संघटना
किंवा जीवन आणि मानव ह्या सगळ्या घटकांचा तिथं हे केलं जातं. मानसशास्त्र हे मनाचे शास्त्र आहे, वर्तनाचे शास्त्र आहे. ह्या सगळ्या घटकांचा तिथं काय केला जातो, विचार हा केला जात असतो. बरोबर आहे. आता आपण एक एक पॉईंट्स याच्याकडे बघूयात. आता याच्यामध्ये बघा, मानसशास्त्राच्या याच्यामध्ये संरचनावाद, स्ट्रक्चरलिझम. आता विल्यम वुंट हा जो काही आहे की 1879 यांनी प्रयोगशाळा काढली, त्यांनी पहिली प्रयोगशाळा हे केली. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की जसे पाण्यामध्ये वस्तूचे इलेक्ट्रॉन, प्रोटॉन घटक हे जसे असतात तसे मनाचे पण असतात. शारीरिक मापदंडामधून मोजण्याचं काम हे मनाचं शोधून काढण्यात येतं. मग रसायनशास्त्रामध्ये केमिकल एलिमेंटचं जसा पिरियडिक टेबल आहे तसा या धर्तीवर मानसशास्त्राचा मेंटल एलिमेंटचा एक टेबल आहे, पिरियडिक टेबल आहे, असा विकसित करायचा आहे. मग त्याच्यामध्ये हे सगळं करत असताना मेंटॉलिक पिरियडिक टेबल जर हे करायचं असेल तर मानसशास्त्राच्या हजारो मुलांचे त्यांचे आत्मनिरीक्षण ही पद्धत तिथं शोधून काढले. आणि आत्मनिरीक्षण ही पद्धत शोधत असताना आत्म्याचा शोध घेणं, कोणत्याही उद्दीपकाच्या जाणीवीची आहे, उद्दीपकाची रीत, गुणवत्ता, क्वालिटी हे म्हणजे बघा त्यांनी असं पण हे केलं, एक दगड हातात घेतल्यावर त्या दगडाविषयी त्या व्यक्तीच्या काय काय भावना असतात. प्रत्येक व्यक्तीच्या आत्मनिरीक्षणाची पद्धती वेगवेगळी असते. बरोबर आहे. त्यामुळे म्हणजे उद्दीपकता ह्या रीत ह्या सगळ्या गोष्टींचा त्याच्यामध्ये विचार केला जातो. नंतर प्रयोगासाठी प्रयुक्त आणि वस्तुनिष्ठपणे ह्या सगळ्या पद्धतीच्या मोठ्या प्रमाणात तिथं वापर केला आणि तिथं जास्तीत जास्त मनाच्या कार्याचा जास्तीत जास्त संरचनावादामध्ये मनाचं कार्य ह्या पॉईंट्समध्ये जास्तीत जास्त तिथं भर तिथं देण्यात आला आणि त्यालाच संरचनावाद किंवा स्ट्रक्चरलिझम असं म्हटलं गेलं. काय म्हणते, स्ट्रक्चरलिझम. बघा पूर्वीचा काळ मनाचा होता, मन शरीर एकत्र होतं, आत्म्याचं शास्त्र होतं, विचारांचं होतं. आता परत जेव्हा विल्यम वुंट हा हे बघा प्रत्येक मानसशास्त्रज्ञांनी प्रत्येक याच्यामध्ये हा सगळा आपल्याला इतिहास तिथं बघायचा आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये विचार येतो किंवा त्या व्यक्तीच्या मनात एखाद्या वस्तूबद्दल काय वाटतं हे प्रत्येक 10 व्यक्तींचे रिस्पॉन्सेस एखाद्या हातात दगड घेतल्यावर त्या दगडाविषयी त्या व्यक्तीला काय वाटतं हे प्रत्येक व्यक्तीचे विचार हे त्यानुसार तिथं वेगवेगळे राहतात. हे तिथं विद्यार्थ्यांना तुम्ही लक्षात घ्या. मग ते काम आत्मनिरीक्षणाचंच तिथं काम करत असताना त्यांना आत्मनिरीक्षण पद्धती आली आणि त्याच्यावरून आत्मनिरीक्षण पद्धतीवरून आत्मकार्यवाद हा त्यांच्या लक्षात आला. बरोबर आहे. दुसरा पॉईंट त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं कार्यवाद, त्याला दुसरं नाव दिलं आहे फंक्शनलिझम. पहिलं काय होतं, मनाची रचना कशी असते, मनाची हे कसं असतं, वुंट या मानसशास्त्रज्ञांनी त्यांनी पाहिलं आणि ते करत असताना मानसशास्त्राशी. आता याच्यामध्ये कार्यवाद यामध्ये सांगितले. फंक्शनलिझममध्ये यामध्ये त्यांनी सांगितले की शेवटी ह्या शतकाच्या शेवटी संरचनावादाला ज्यांनी हार्वर्ड ह्या विद्यापीठामध्ये आता याच्यामध्ये त्यांनी हे बघा हे केलेलं आहे की जास्तीत जास्त चार्ल्स डार्विनच्या सिद्धांताचा याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रभाव पडतो आणि विल्यम जेम्स हे प्रिन्सिपल ऑफ सायकोलॉजी ह्या कार्यवादाचा तिथं त्याच्यामध्ये विचार केला. त्यांनी कार्यवादाचा केंद्रबिंदू व्यक्तीचे वर्तन सभोवताली वातावरणाचा राहण्यासाठी जो मदत करतो आणि त्याच्यामध्ये व्यक्तीच्या मनाचे विचार कसे चालतात, कशी व्यक्ती वागते, कसं वागते, कसे स्पष्टीकरण तिथं करते हे त्याच्यामध्ये तिथं सांगितलेलं आहे. मग याच्यामधून हे सगळे विचार करत असताना त्या व्यक्तीमध्ये सगळ्या याच्यामध्ये बोधावस्था किंवा बोधनिक अवस्था याही घटकांचा त्याच्यामध्ये तिथं जास्तीत जास्त आपला अभ्यास तिथं करण्यात आला. म्हणजे याच्यामध्ये त्यांनी हे सांगितलं की कार्यवाद हा फंक्शनलिझम आहे की त्याच्यामध्ये कार्यवादाचा केंद्रबिंदू व्यक्तीचे वर्तन, कार्य या सगळ्या घटकांचा तिथं विचार केला जातो आणि बोधावस्थेच्या हेतूला किंवा वर्तनाला महत्त्व तिथं दिले जात असते. आणि मग त्यामध्ये ते वर्तनात प्रभाविता, विचाराचा कार्यवाद याही दोन्ही घटकांचा तिथं लक्षात विचार हा तिथं केला जात असतो. म्हणून तिथं जास्तीत जास्त कार्यवाद हा तिथं खूप महत्त्वाचा आहे. बरोबर आहे. आता पुढचं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की समष्टीवाद, गेस्टॉल्ट स्कूल ऑफ थॉट्स. विचार करा विद्यार्थ्यांनो, गेस्टॉल हाचा नियम मानसशास्त्रामध्ये ज्या काही सायकोथेरपी आहे किंवा मनोविश्लेषणवादी उपचार पद्धती या समष्टीवादावर मोठ्या प्रमाणात आहे. गेस्टॉल हा जर्मन शब्द आहे
याच्यामध्ये त्यांनी एक सांगितलं की द होल वॉज ग्रेटर दॅन सम ऑफ द इट्स पार्ट्स. म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे व्यक्तीचे मन आणि वर्तन याची विभागणी न करता एक संपूर्ण व्यक्ती त्याच्यामध्ये असली पाहिजे. किंवा असं आहे की एखाद्या कुठल्या पण वस्तूचं आपल्याला संवेदन, त्याचं परसेप्शन आपल्याला तुकड्या तुकड्यांनी न होता संपूर्ण स्वरूपामध्ये होतं. त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे, समष्टीवाद हा तिथं म्हटलेला आहे. साधे एक उदाहरण घ्या, एखाद्या व्यक्तीकडे तुम्ही पाहत आहे, त्याचं चेहरा, नाक, डोळे, हनुवटी हे सगळ्या गोष्टींचा त्याच्यामध्ये भाग येतो ना. मग हे करत असताना मग हे पाहत असताना दिसतं तुम्हाला त्याचा डोळाच दिसणार नाही, कानच दिसणार नाही किंवा नाकच तिथं दिसत नाही, तर त्या व्यक्तीचं संपूर्ण शरीर दिसतं. बरोबर आहे. किंवा आपलं घर आहे, मग आपल्या घराची नुसते आपल्याला विटाच दिसत नाही, रेतीच दिसत नाही, नुसतं एखाद्या घराचा कोपऱ्याच तिथं दिसत नाही, पूर्ण आपल्याला एकत्रितपणे संवेदन होत असते. म्हणजे आता याच्यामध्ये त्यांनी सांगितले 1912मध्ये एकदा वर्धा मायर याने एका स्टेशनवरून स्ट्रोबोस्कोप या नावाचे खेळणे त्यांनी तिथे विकत घेतले आणि ज्यात दिवे पुढे सरकल्याचा किंवा गोल फिरल्याचा त्यांना भास झाला आणि त्याच्यातूनच मग त्यामध्ये त्यांनी काही अनुक्रमे काही वेगवान पद्धतीचं फाय मुवमेंट किंवा असा एक जो काही दिवा होता चालू बंद होतो अशा पद्धतीने जेव्हा आपण दिवाळीच्या वेळेस त्या माळा बनवतो, लाईटिंग उघडझाप किंवा गणपती आपण मध्ये रोषणाई पाहतो, लाईट उघडझाप म्हणजे बघा ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये तिथे येत असतात. गेस्टालचा जो काही नियम आहे आपण त्याच्यामध्ये आपण डिटेल्स आपण पाहणार आहोत, पण ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला तिथं. त्याशिवाय आपण कोपका, कोहलर, मॅक्स वर्धा मायर हे सगळे फिजिकल किंवा समष्टीवादी मानसशास्त्रज्ञ आहेत. गेस्टाल आणि समष्टीवाद हा एकच आहे. याच्यावर आपल्याला डिटेल पूर्ण याचे जे काही नियम तिथं सांगितलेले हे सगळं त्याच्यामध्ये तिथं सांगण्यात येतं. हे त्यामध्ये तिथं हे सांगितलेलं आहे. बरोबर आहे. म्हणजे समष्टीवाद हा तिथं खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे एवढं एकच लक्षात घ्या, एखाद्या झाडाकडे तुम्ही जेव्हा बघतात ना, त्या झाडाचं तुम्हाला फळ किंवा फूल पान तिथं दिसत नाही, तर त्या घटकाचं संवेदन तुम्हाला कसं होतं, संपूर्ण रूपामध्ये किंवा संपूर्ण स्वरूपामध्ये होतं. हे लक्षात घ्या. हाच तिथं मानसशास्त्रामध्ये समष्टीवाद तिथं सांगितलेला आहे. हे बघ विद्यार्थ्यांनो, आपला व्हिडिओ जरा परत जास्त मोठा होऊन जाईल, परत यूट्यूबला डाउनलोडिंगला त्रास होतो किंवा डाउनलोड होत नाही. मग मी पुढचा जो नेक्स्ट व्हिडिओ टाकते तर त्याच्यामध्ये बाकीचे जे ते मनोविश्लेषणवाद, वर्तनवाद, मानवतावाद किंवा अजून त्याच्यामध्ये दुसरं त्यांनी सांगितले बौद्धिक वाद आणि जैविक वाद हे पॉईंट्स त्याच्यामध्ये कव्हर केले जाणार आहेत. ओके, थांबते.